ने टिकेगा। राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, 2 टप्प्यात झेडपी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेची शक्यता। राज्यात मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले फक्त काही तास। आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, सर्व पक्षांच्या दारोदार भेटीवर असेल भर। फडणवीस अजित पवारांवर नाराज, अजित पवारांनी शब्द पाळला नाही। अजित पवारांच्या टीकेमुळे फडणवीस दुखावले। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपूरमध्ये रोड शो, मुख्यमंत्र्यांनी रॅलीमध्ये चालवली बाईक। भारतमाता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा भव्य रोड शो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, अदानींवर पत्रकार परिषदेतून पुन्हा साधला निशाणा। भाजपवाले आता अदानी समोर थरथरतायत। अदानी भाजपचा बाप झालाय, राऊतांची जहरी टीका। दाऊद मुंबईमध्ये आला तर त्यालाही भाजपमध्ये घेतील, राऊतांचा टोला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटल्याचे आरोप, ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचे आरोप। जळगावमध्ये पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप, अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियावर व्हायरल, फोटोमध्ये दिसणाऱ्या फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं, संभाजीनगरमधल्या घटनेनं खळबळ। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये जोरदार राडा, प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप, भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी। नाशिकमधला धक्कादायक प्रकार, आपचे उमेदवार समाधान आहिरेंवर रोखली बंदूक, बंदूक रोखणारा तरुण ताब्यात। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी, नाशिक भाजपच्या इतिहासातली मोठी कारवाई, माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा कारवाईत समावेश। मतदानाला 2 दिवस बाकी, राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपमध्ये, निवडणुकीमधून माघार घेत भाजपच्या उमेदवाराला दिला पाठिंबा, सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा, शिवसेनेच्या महानगर प्रमुखाचा ड्रग्ज पेडलर्सशी संबंध असल्याचा आरोप, कार्यकर्ते संतप्त। नाशिकचा डॉक्टर निखिल सैंदाणे गजाआड, करोना काळात सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणी अटक, सैंदाणेवर शासनाचे 3,37,00,000 रुपये बुडवल्याचा आरोप। लवकरच बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू, बावनकुळेंच्या खाणी किती आणि ट्रक किती, बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा झंझावात, अजित पवारांचे आजही गृह जिल्ह्यात रोड शो। नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवैसींवर घणाघात, हिरव्या सापाला मतदानातून ठेचून काढण्याचं विधान। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस, बंगालमधल्या एसआयआर मध्ये अनियमितता झाल्याचे आरोप। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्स रुग्णालयामध्ये दाखल, 2 वेळा बेशुद्ध पडल्यानंतर धनखड यांच्यावर उपचार सुरू। अमेरिकेचा इराणमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट, तणावजन्य परिस्थितीवर इराण सोडण्याचे दिलेत आदेश। गोल्डन ग्लोबमध्ये 1 बॉटल आफ्टर अनदर, हॅमनेटची सरशी, प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये दोन्ही चित्रपटांनी घेतली आघाडी। WPL 2026 मध्ये ग्रेस हॅरिसचं वादळ आणि स्मृतीचा धमाका, आरसीबीचा यूपी वॉरियर्सवर 9 गडी राखून विजय। बांगलादेशची सुरक्षेविषयीची भीती अनाकलनीय, भारतातील T20 वर्ल्ड कपची केंद्र बदलायला आयसीसीचा विरोध।